नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण एका अतिशय ताकदवान आणि 17व्या शतकात लिहिल्या गेलेल्या एका मास्टरपीसचा अभ्यास करणार आहोत, मनाचे श्लोक. समर्थ रामदासांची ही रचना म्हणजे केवळ कविता नाहीये बरं का. हे खरं तर इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्तेवरचं एक जबरदस्त आणि आजही तितकंच रेलेव्हंट असं मॅन्युअल आहे. आज आपण यातील पहिल्या 10 श्लोकांवर फोकस करणार आहोत आणि पाहणार आहोत की आजच्या या धावपळीच्या आयुष्यात हे श्लोक आपल्याला कसे कामी येऊ शकतात. आपला आजचा प्रवास आहे ना, तो आपण एका हिरोज जर्नीसारखा पाहणार आहोत. सदाचाराचा पाया, आपल्या आतल्या शत्रूंशी 2 हात, अफाट धैर्य, चंदनासारखा वारसा आणि शेवटी मिळणारी ती अंतिम आंतरिक शांतता. चला तर मग लगेचच सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. सदाचाराचा पाया म्हणजे अगदी बेसिक्स पासून. एका उत्तम मानसिकतेसाठी मंचाची उभारणी कशी करायची हे इथे पाहायला मिळतं. बघा, पहिल्या 2 श्लोकांमध्येच किती प्रॅक्टिकल सल्ला दडलेला आहे. सुरुवातीलाच एकाग्रतेसाठी गणेशाचं स्मरण केलंय आणि लगेच दुसऱ्याच ओळीत स्पष्ट सांगितलंय, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. म्हणजे ज्या गोष्टी समाजात चुकीच्या मानल्या जातात, निंदनीय आहेत, त्या त्वरित सोडून द्यायच्या. नो एक्सक्युजेस. इथे हा विरोधाभास अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला काय सोडायचंय तर निंदनीय कृत्ये, विषारी सवयी आणि समाजातील वाईट गोष्टी, आणि दुसऱ्या बाजूला काय स्वीकारायचंय तर स्तुत्य कृत्ये, भक्ती आणि नैतिक वर्तन. विचार करा, 17व्या शतकातलं हे शहाणपण आजच्या आपल्या डेली लाईफमध्ये, आपल्या रोजच्या निर्णयांमध्ये अगदी 100% लागू होतं. आता तिसरा श्लोक आपल्या सकाळच्या रुटीनबद्दल बोलतो. प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणजेच दिवसाची सुरुवातच एका सकारात्मक आणि उदात्त विचाराने करायची. सदाचार कधीही सोडायचा नाही, कारण जो माणूस सदाचारी असतो तोच खऱ्या अर्थाने समाजात धन्य मानला जातो. इथे सदाचार हा शब्द खूप महत्वाचा आहे. सदाचार म्हणजे नक्की काय तर असं चांगलं वर्तन, नैतिक वागणूक जे आपल्या मजबूत चारित्र्याचा पाया बनते. म्हणजे बघा, खरी महानता कोणालाही जन्मतः किंवा फुकट मिळत नाही, तर ती अशा सदाचाराच्या सातत्यपूर्ण सरावातून स्वतःला घडवावी लागते. बाहेरच्या सवयी तर झाल्या, पण आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, आपल्या आतल्या लढाईकडे. हे मनाच्या आतले एक मोठं युद्धक्षेत्रच आहे. श्लोक 4 आणि 5 वाचले ना की एक कडक मानसशास्त्रीय वॉर्निंग मिळते आपल्याला. मना वासना दुष्ट कामा नये रे, आणि मना सर्वथा पापबुद्धी नको रे. म्हणजे दुष्ट वासना आणि वाईट विचार मनात बाळगले तर स्वतःचाच विनाश अटळ आहे. त्याऐवजी नेहमी मनात सत्य संकल्प म्हणजे चांगले विचार धारण करायचे. आता हा 6वा श्लोक तर खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण मानवी प्रगतीत अडथळा आणणारे जे मानसिक विषारी घटक आहेत ना, त्यांना इथे अगदी पद्धतशीरपणे बाहेर काढलंय आणि त्यांना स्पष्टपणे नको म्हटले. हे आतले शत्रू नेमके कोणते? तर पहिला म्हणजे क्रोध, जो नेहमी दुःखच देतो. दुसरा काम म्हणजे विनाशकारी इच्छा, ज्या मानसिक अस्थिरता निर्माण करतात. तिसरा मत्सर, जो फक्त कटुता वाढवतो. आणि चौथा दंभ म्हणजे ढोंगेपणा आणि अहंकार, जो अकारण खोटं ओझं निर्माण करतो. आजकाल सोशल मीडियावर दिसणारा हेवा किंवा ऑफिसमधलं फ्रस्ट्रेशन, या सगळ्याचं मूळ याच 4 शत्रूंमध्ये दडलेलं आहे. आतली निगेटिव्हिटी साफ केली की आपण नैसर्गिकरित्या तिसऱ्या टप्प्यावर पोहोचतो, आणि तो म्हणजे अफाट धैर्य आणि मानसिक लवचिकता. 7व्या श्लोकात एक भन्नाट कॉम्बिनेशन सांगितलंय. एका बाजूला सांगितलंय की अत्यंत उच्च दर्जाचं मानसिक धैर्य बाळगा, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला काय सांगितलंय तर लोकांचे कठोर बोलणे सहन करायचे आणि स्वतः मात्र नेहमी नम्रपणे बोलायचे. म्हणजे जबरदस्त ताकद, पण तितकीच कमालीची नम्रता. हे खरंच अद्भुत आहे. आणि हे समजून घेण्यासाठी धारिष्ठ म्हणजे काय हे पाहूया. धैर्याचा अर्थ इथे फक्त शारीरिक ताकद असा होत नाही. स्वतःचा संयम न गमावता इतरांचे कठोर शब्द पचवण्याची जी शांत लवचिकता लागते ना, जी प्रचंड मानसिक ताकद लागते, तिला धारिष्ठ म्हणतात. हेच खरं मानसिक बळ. इथून आपण 4थ्या टप्प्यात प्रवेश करतो. चंदनाचा वारसा. एक मजबूत आणि कणखर मन जगाशी कसं वागतं हे इथे पाहायला मिळतं. 8व्या श्लोकात एक खूप सुंदर आणि पॉवरफुल रूपक वापरलंय. मना चंदनाचे परीत वान झिजावे. चंदनाचं खोड कसं असतं, ते स्वतः झिजून इतरांना सुगंध आणि थंडावा देतं. अगदी तसंच आपलं आयुष्य असावं.
आपला देह जरी या जगातून गेला तरी आपली कीर्ती आणि आपलं चांगलं काम या जगात कायम राहिलं पाहिजे. आणि इथेच आपण एका महत्वाच्या प्रश्नापाशी येऊन थांबतो की भौतिक शरीर नष्ट झाल्यावर कोणता वारसा मागे उरतो. आजच्या या धावपळीच्या दुनियेत हा प्रश्न आपल्याला खूप अंतर्मुख करतो. आपण समाजाला काय देऊन जाणार आहोत? याच वारशाच्या संकल्पनेला 9वा श्लोक एका वेगळ्या अँगलने दाखवतो. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे. दुसऱ्याच्या संपत्तीचा लोभ धरणे आणि अतिशय स्वार्थी वृत्ती बाळगणे याने काय होतं तर फक्त पापाचा साठा होतो. आपला स्वार्थ आणि लोभ आपला चांगला वारसा कसा नष्ट करतो आणि शेवटी कसं दुःख पदरी पडतं हे आतून अगदी स्पष्ट होतं. आणि आता आपण पोचतोय या संपूर्ण प्रवासाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, अंतिम आंतरिक शांती. हे सगळं माइंड मॅनेजमेंट केल्यावर फायनल रिवॉर्ड काय मिळतं? हा 10वा श्लोक म्हणजे या विश्लेषणाचा क्लायमॅक्स आहे. देहे दुःख ते सुख मानित जावे आणि सुखाची स्वयं सांडीजीवी करावी. म्हणजे काय तर वरवरच्या भौतिक सुखांचा त्याग करून स्वतःच्या आतमध्ये तो खरा आनंद शोधायचा. शारीरिक कष्टांनाही मानसिक सुखात कसं बदलायचं ह्याचीच ही गुरुकिल्ली आहे. इथे विवेक हा शब्द गेम चेंजर आहे. विवेक म्हणजे अशी बुद्धिमत्ता जी आपल्याला शाश्वत सत्य आणि तात्पुरत्या शारीरिक अडचणी यांच्यातला फरक ओळखायला शिकवते. हे ते अंतिम टूल आहे ज्याच्या मदतीने आपण कुठल्याही शारीरिक वेदना एका प्रकारच्या आंतरिक आनंदाने आणि शांततेने स्वीकारू शकतो. थोडक्यात सांगायचं तर खरा आनंद हा बाहेरच्या जगात किंवा भौतिक गोष्टींच्या मागे धावून कधीच मिळत नाही. तो स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवून आतूनच निर्माण करावा लागतो. मनाचं परफेक्ट व्यवस्थापन हेच त्या खऱ्या आनंदाचं मूळ आहे. आपण आता शेवटाकडे आलो आहोत आणि जाता जाता हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे. आपलं मन नेहमी असंच एक अव्यवस्थित युद्धक्षेत्र राहणार आहे की ते धैर्य आणि शांतीचे एक अभेद्य आश्रयस्थान बनणार आहे? चारित्र्य घडवण्याच्या या प्रवासात हे विश्लेषण नक्कीच एक नवी दिशा देईल. पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यासपूर्ण सत्रात. धन्यवाद.